पहिल्या बॉलवरती प्रचंड मोठं प्रहार पाहायला मिळाला, चौकार आला. त्यानंतर मात्र मच्छिंद्र वीर यांनी मात्र नक्कीच संधी उपलब्ध केली होती. त्या संधीचा मात्र काहीसा फायदा घेता आला नाही आणि नक्कीच जीवनदान दिलंय शुभम पासलकरला. एका बाजूला आपण पाहतोय खैरादेवी क्रिकेट क्लब नांदेड, तर दुसऱ्या बाजूला मुळशी क्रिकेट क्लब मुळशी. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने नक्कीच डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळायचा होता. नक्कीच डीओटी डॉट बॉल आलाय. एक निर्धाव बॉल नक्कीच सामन्यामध्ये रंगत आणेल. पहिला डाव आहे, जास्तीच्या धावा बनवण्याचा मानस नक्कीच दोन्ही सलामीवर देखील ठेवत असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठ्या वेगाने बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय आणि डिक्लेअर झोन मध्ये जाऊन विसावलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये काउंट होते. एका सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक मात्र 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये राहिला. डीप मध्ये नक्कीच प्रोटेक्शन पाहायला मिळालं. काहीच बंबल आणि नक्कीच डेंजर झोन मध्ये आपल्याला मयूर पासलकर देखील पाहायला मिळाला, परंतु अंतिम क्षणी मात्र घरट्यात सुखरूपरित्या पोहोचले आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल झाले. पंच केलाय बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. नक्कीच क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये प्रोटेक्ट केलंय, बॉलला अडवलंय आणि एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाली. एका सिंगल धावेच्या मध्ये नक्कीच पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण झालं, चौकार आला. त्यानंतर मात्र चांगलं कमालीचं कमबॅक केलंय गोलंदाजानं. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय बाळासाहेब धुमाळ हे गोलंदाज दाखल झालेत. समोर मयूर पासलकर. यावेळी मात्र शॉर्ट अंपुल होता, पॉवरफुल नव्हता जरूर. चेंडू हवे, टेक इट, व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेटचं झाले पतन. मयूर पासलकर ओ युटी आउट. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. नक्कीच त्या ठिकाणी जाळं बिनलं होतं आणि जाळ्यामध्ये नक्कीच सलामीचा पहिला बॅटर मात्र अलगत अडकला. पहिल्या चेंडूवरती चांगला ब्रेक थ्रू दिलाय नक्कीच बाळासाहेब धुमाळ यांनी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस मात्र पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केले, अडवले, फेकले देखील. दरम्यानच्या कालामध्ये एक सिंगल धाव घेतली आहे. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. सलामीचा बॅटर्स मात्र मयूर पासलकर अगदी डगआउटच्या आसऱ्याला परतवले, तर शुभम पासलकर मात्र आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बॉल पडल्यानंतर नक्कीच वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. चांगली गोलंदाजी साकारली जाते. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट आली, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतरचा हा डीओटी डॉट बॉल. अचूक टप्प्यावरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय बाळासाहेब धुमाळ यांचं. यावेळेस मात्र गुडघा टेकत फटका खेळला. इम्प्रोव्हायझेशन चांगलं आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या अगदी लांब लांब लांब. षटकार.
षटकाराच्या मध्ये धावफलक मात्र 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. हो यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. पंच आपल्याकडे वळाले. इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉलची घोषणा झाली. अवांतर धाव जरूर खर्च झाली आहे. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा एका पावलाने पुढे जाते. धावफलक धावा आहेत त्या 17. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठं आक्रमण केलंय परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेक इट व्हेरी गुड कॅच. डावाला लागलेलं दुसरं किंडार शुभम पासलकर आउट. सलामीचे दोन्ही बॅटर्स मात्र तंबूची आश्रयाला परतलेत. अगदी पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 17. मयूर पासलकर शुभम पासलकर हे दोन्ही बॅटर्स मात्र अगदी तंबूच्या आश्रयाला परतलेत. या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे असणारे पदाधिकारी सन्माननीय महेशदादा बांदल या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील या मानाच्या सन्मानाच्या शिडनी करंडक 2026 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका आहे. बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच एक सिंगल धाव काउंट होती अंतिम चेंडूवरती. षटक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. अगदी 9च्या सरासरीने धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली जाते. षटकार जरूर आला त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक केलंय बाळासाहेब धुमाळ यांनी. तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मंगेश कुडले दाखल झालेत. पहिल्या 2 गोलंदाजांनी मात्र चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी सेट केलाय आणि त्याच प्लॅटफॉर्मवरती नक्कीच मंगेश यांची गाडी देखील सुसाट भन्नाट वेगाने जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय बुद्धभूषण कांबळे अर्थात बीके. तर नॉन स्ट्राईकला नक्कीच सुनील कानगुडे. प्रचंड मोठा अनुभव त्यांच्या देखील पाठीशी. बराच काळ क्रिकेट खेळत आहेत. आज मात्र जबाबदारी मोठी आहे. यावेळेस पहिलाच बॉल शॉर्ट अप लेनचा होता आणि नक्कीच डिपॉझिट केलंय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 रन्स. अगदी बॉल बराचसा त्या ठिकाणी राईज झाला. उसळी घेणारा पाहायला मिळाला आणि नक्कीच त्याचा फायदा घेतलाय बुद्धभूषण कांबळे यांनी. यावेळेस मात्र पावलांचा वापर केलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्न झालाय आणि 2 धाबा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. 2 धाबेच्या मदतीने धावफलक मात्र 24 वरती जाऊन पोहोचलाय. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र शॉर्ट आर्मफुल पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. बुद्धभूषण कांबळे नक्की स्वतःच्या कांद्यावरती जबाबदारी घेतलीये आणि नक्कीच षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. सलामीचे दोन्ही बॅटर्स मात्र तंबूच्या आश्रयाला परतले. त्यानंतर मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास दाखवते. बुद्धभूषण कांबळे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्या चेंडू पासून नक्कीच आक्रमकता धारण केली आहे. प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तिथे. एक घेतली. दुसऱ्या धाबेसाठी देखील जागा सोडली. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. 2 धाब्यांच्या मध्ये धावफलक मात्र 32 वरती जाऊन पोहोचलाय. प्रचंड मोठं आक्रमण. जास्तीच्या धावा द्यायला खर्च होत आहेत या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच पाहिलं आपण अगदी 9च्या सरासरीने धावा द्यायला खर्च झाल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 14 धावा खर्च झाल्यात. धावफलक मात्र 32 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र पावलांचा केलाय वापर परंतु टायमिंग काहीच प्रॉपर झालं नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन.
आणि एक सिंगल धाव आली आहे. धावफलक 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु टायमिंग एलिव्हेशन तितकंस प्रॉपर झालं नाही आणि नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 3ऱ्या क्रमांकाची विकेट आली आहे. सुनील कानगुडे आउट. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. धावपलकावरती धावा आहेत 33, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालाय श्रीराम विवीर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मनगटाचा वापर केला. अगदी चेंडूला कव्हर्स मध्ये ढकललंय. क्षेत्ररक्षण मध्ये काहीच बंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, त्याचा फायदा देखील घेतलाय. 2 धावा यशस्वी पळून पूर्ण झाल्यात. शेवटचं अंतिम आणि स्लॉग ओव्हरचं षटक आहे. अंतिम षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा मानस दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळेल. बुद्धभूषण पुन्हा एकदा हो, यावेळेस देखील बॅकफुटला जात पंच केलाय. डीप मध्ये नक्कीच प्रोटेक्शन आहे तिथे. एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच नकार कळवलाय बुद्धभूषण यांनी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अतुल जाधव. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर केला जातोय. फेकीसाठी नक्कीच रिव्ह्यूची मागणी केली जाते. मुख्य पंचांच्या माध्यमातून नक्की ही मागणी केली गेली आहे. इथे मात्र तिसऱ्या पंचाने नक्कीच निर्णय त्या ठिकाणी आपल्यापर्यंत कळवला. इट्स नो बॉल. थ्रो गोलंदाजीसाठी नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाजाला त्या ठिकाणी बॅन केलं जाईल. गोलंदाज मात्र त्या ठिकाणी बदलला जाईल. धावपलकावरती धावा आहेत 40 धावा. गोलंदाज नक्कीच बदलला जाईल. काहीशा युक्त्या काहीशा योजना नक्कीच आखल्या जातील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पावलांचा वापर केलाय. फटका काहीसा फसलाय. टेक इट व्हेरी गुड कॅच, परंतु नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिट वरती नक्कीच सुपर हिट होण्याचा मौका होता जरूर बॅटरकडे, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक सिंगल धाव आली आहे. 41 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्ग असते. पहिला सामना आहे. यावेळेस मात्र पावलांचा वापर केलाय. समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अगदी सीमारेषेच्या जवळपास काहीच बंबल पाहायला मिळालं. बॉल बराच वेळा हातामधून उडवला गेला. अंतिम क्षणी मात्र बॉल कलेक्ट केला. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. 2 धाब्याच्या मध्ये धावफलक मात्र 43 वरती जाऊन पोहोचला.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगलं आक्रमण केलंय बुद्धभूषण कांबळेच्या बॅट मधून हा येणारा खणखणीत सिक्सर. 10 चेंडूमध्ये 30 धावांची बहारदार खेळी नक्कीच बुद्धभूषण कांबळे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. नक्कीच स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे आणि घेतलेली जबाबदारी मात्र पूर्ण केली आहे बुद्धभूषण यांनी. 10 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्यात. यावेळेस मात्र मोठं आक्रमण करायचं होतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. चांगली झंझावती खेळी मात्र नक्कीच बुद्धभूषण यांनी केली. नक्कीच ती खेळी मात्र काहीच ते वादळ शमवण्याची ताकद ठेवली आहे गोलंदाजानं. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली होती. स्टेनच्या मागे काहीच बंबल पाहायला मिळालं. आणि नक्कीच षटक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं संपले. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 50 आणि नक्कीच 51 धाब्यांचं आव्हान ठेवलंय मांदडे संघ समोर. चला मुळशी संघ लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. पुढील होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक आपण या ठिकाणी घेणार आहोत. पुढील होणारा सामना सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक यंगस्टर स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल व्हायचे. आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला सलामीचे बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. 50 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्यात. 51 धाब्यांचं आव्हान ठेवलंय खैराई देवी क्रिकेट क्लब मांदेडी संघासमोर.
सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघ आपला संघ नायकाला या ठिकाणी पाठवायचे. आपण नाणेफेक या ठिकाणी घेणार आहोत. यावेळेस मध्ये पहिलाच बॉल अगदी कव्हरची दिशा निवडली. यश क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करत चेंडू मात्र दन 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 करत ट्रॅव्हल झालाय आणि जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या अगदी पार. येतोय चौकार फॉर रन्स. सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघ नक्कीच नाणेफेक या ठिकाणी जिंकलाय आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सिद्धिविनायक यंगस्टर स्पोर्ट्स संघाला नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक फुटला जात पंच करायचा होता. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. धावपलकोमध्ये धावा आहेत त्या 5. सामन्याचे इक्वेशन नक्कीच विजयासाठी आवश्यक असतील. 22 चेंडूमध्ये 46 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला विनायक वीर, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब धुमाळ. पहिल्याच बॉल वरती नक्कीच आपण पाहिलं चौकार जरूर आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून अतुल जाधव. यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, रीड केला आणि 1 बाउंड चेंडूला डिपॉझिट केलाय सीमारेषेच्या अगदी पार. मनगटाचा दाखवलाय जोर, ठोकलाय कडक 4 चौकार. प्रचंड आक्रमण केलं जाते. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. नक्कीच क्षेत्ररक्षणावरती निर्बंध आहेत. जाळं तर विणलंय परंतु ते जाळं मात्र भेदण्याचं काम सातत्यानं पाहिलं तर बॅटर विनायक करतायत. यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. मिड विकेट मध्ये नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल धाव घेतली. सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये दाखल झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. सामन्याचं इक्वेशन मात्र येऊन पोहोचलं. येणारे 20 चेंडू आणि 41 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक होता परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावबाच्या स्वरूपामध्ये नक्कीच विकेट आली. एका पंचांनी मात्र DRS ची मागणी केली आहे. टेक्नॉलॉजीचा आधार घेत नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय कळवलाय. अगदी पाहिलं चांगलं चातुर्य दाखवलं क्षेत्ररक्षकानं. पहिल्या विकेटचं पतन झालंय. विनायक नक्की चांगल्या फॉर्म मध्ये खेळत होते. आज मात्र नशिबाने साथ दिली नाहीये. धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगलं आक्रमण केलेलं. लॉंग ऑन मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय सातत्यानं. षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं संपुष्टात आले.
धावपलकावरती धावा आहेत ते 11, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 18 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज आहे. एका बाजूला सलामीचा बॅटर मात्र डगआउटच्या आसऱ्याला परतलाय. आता मात्र मोठी जबाबदारी या दोन बॅटर्सवरती पाहायला मिळते. गोलंदाजच्या ट्रॅकवरती नक्कीच आपण पाहिलं अनिल कानगुडे दाखल झालेत. अनुभव आणि बऱ्याच वर्षाची असणारी मेहनत, बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलेत. आज मात्र स्वतःचा अनुभव दाखवायचा आहे, संघाला नक्कीच योगदान द्यायचं आहे. कित्येक वेळा याच खेळाडूला आपण प्रचंड चांगल्या खेळी करताना पाहिले. आज मात्र नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजच्या ट्रॅकवरती दाखल झाले. जर्सी क्रमांक 10 पाहायला मिळतोय. क्रिकेट विश्वातील देव म्हणून ज्याला संबोधलं जातं, मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा असणारा जर्सी क्रमांक 10. त्यावेळेस मात्र पहिलाच बॉल उजवेष्टीच्या बराचसा बाहेर पंचांनी कळवलं इट्स अ वाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मध्ये नक्कीच अव्वंतर धाव नक्कीच खर्च झाली. अव्वंतर धाबेच्या मध्ये धावफलक मात्र 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. इक्वेशन मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्यात विजयासाठी. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू गेलाय, पाहून पोहोचलाय सीमारेषेच्या आरपार. मिळतील धाबा 4. येतोय चौकार फॉर रन्स. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. परंतु एक सिंगल धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र 17 वरती जाऊन पोहोचलाय. येणारे 16 चेंडू मध्ये नक्कीच 34 धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर रन रेट जो पाहिलं तर 12.75 पर्यंत येऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूवरती आलेत वेगानं आणि एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये याही वेळेस पूर्ण झाली. एका धाब्याने नक्कीच धावफलकाला आकार देण्याचं काम केलं जाते. येणारे 15 चेंडू 33 धाब्यांची गरज नक्कीच विजयासाठी पाहायला मिळते. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं बटन. विकेटचं पतन झालंय. नक्कीच धावफलक 18 वरती स्थिर पाहायला मिळतोय. अनिल कानगुडे पहिल्या चेंडूवरती नक्कीच अव्वंतर धाव खर्च झाली. त्यानंतर मात्र चौकार जरूर आला. कमबॅक करणं हा खेळाडू जाणतो. बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळत आहेत, बऱ्याच वर्षाचा असणारा अनुभव पाठीशी बाळगून नक्कीच आज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, फलंदाजाचा संपलाय खेळ. तिसऱ्या विकेटचं पतन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. एक सिंगल धावी ही वेळेस आली. सिंगल धावेच्या मध्ये नक्कीच षटक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत ते 19 तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. महत्वाचं षटक आहे. नक्कीच या षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा मानस दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळेल. या षटकाची जबाबदारी नक्कीच कोणत्या गोलंदाजावरती त्या ठिकाणी दिली जाईल, कोणत्या गोलंदाजाला
पाचारण केलं जाईल, आमंत्रित केलं जाईल, हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र फुल ऑर्लेनचा चेंडू होता, बॅटम बॉलचा तितकासा प्रॉपर टायमिंग झाला नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धाबा एसीस विरुद्ध पळून पूर्ण झाल्यात. या 2 धाब्यांच्या मदतीने नक्कीच धावफलक पुन्हा एकदा पुढे गेला. 21 या धावसंख्येवरती येणारे 11 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण सुजल कानगुडे या गोलंदाजाला दाखल होताना पाहतोय. उदयमुख सितारा आहे, सातत्यानं पाहायला गेलं तर चर्चेमध्ये राहणारा खेळाडू आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल होता, फटका खेळलाय, फटका फसलाय. जेल टिपण्याची संधी होती, परंतु आलेली संधी मात्र आल्या पावली माघारी गेली, संधी गमावली आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल धाव आली आहे. यावेळेस मात्र फुल ऑर्लेनचा चेंडू होता, फटका खेळलाय. यावेळेस मात्र टिपलाय झेल, विकेटचं झाले पतन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला, बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. नक्कीच डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रचंड जास्तीच्या धाबा तरी बनवायच्या आहेत. 8 चेंडूमध्ये 29 बनवायच्या आहेत. षटकाची सुरुवात मात्र चांगली झाली आहे. 4 चेंडूमध्ये मात्र 3 धाबा नक्कीच सुजलने खर्च केल्यात. एक गडी देखील बाद केलाय. येणारे 8 चेंडू 29 ची गरज. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ओळखलं आणि 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय सीमा रेषेच्या पार. धाबा मिळतील 4. येतोय चौकार फॉर रन्स. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू खाली टिपलाय झेल, पुन्हा एकदा विकेटचं झालंय पतन. षटक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आलंय. अगदी इकॉनॉमिकल षटक हाताळली सुजल कानगुडे यांनी. कमी धाबा खर्च केल्या. येणारे 6 चेंडूमध्ये 25 धाब्यांचं विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र वीर दाखल झालेत. निम्मा संघ नक्कीच डगआउटच्या आसऱ्याला परतलाय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती वेदांत कानगुडे. हो, पहिलाच बॉल अगदी सोडून देणं पसंत केलं. नक्कीच डीओटी डॉट बॉल होता, परंतु बॅटर रिव्ह्यू पाहायला मिळतोय. वाईड साठी नक्कीच डीआरएस ची मागणी केली आहे. 3ऱ्या पंचांकडे नक्कीच निर्णय रेफर केला जाईल. 3रे पंच आपल्यापर्यंत टेक्नॉलॉजीचा आधार घेत निर्णय कळवतील.
इट्स अ वाईट बॉल. नक्कीच तिसऱ्या पंचाने निर्णय कळवलाय. इट्स अ वाईट बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जात पंच केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एका हातानं झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. नक्कीच दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वी पळून पूर्ण झाल्यात. या 2 धाब्यांच्या मध्ये धावफलक मात्र 29 वरती जाऊन पोहोचलाय. येणारे 5 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. धावफलक मात्र 28 वरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच एक रन त्या ठिकाणी शॉर्ट पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय. कमालीचं प्रभावित करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये वेदांत साकारतोय. आज मात्र नक्कीच संधी मिळाली आहे आणि मिळालेल्या संधी मात्र सोनं करताना आपल्याला वेदांत पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, एक वेगळी ऍक्शन पाहायला मिळते वेदांतची. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला परंतु दिशा काहीशी बरकटली. पंचांनी कळलं इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावा तरी खर्च होत आहेत. आता मात्र इक्वेशन 4 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये अनेक विश्व विक्रम आपण घडताना पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 1 धाव त्या ठिकाणी डिफेन्स करताना देखील पाहिली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठं आक्रमण केलंय. फटका हवेत खेळलाय. बॉल मात्र बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळाला. दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 बाउन्स चेंडू त्या ठिकाणी कलेक्ट केलं गेलंय. नक्कीच धावाच्या स्वरूपामध्ये विकेट देखील आली आहे. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न झाला. धावाच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली. एस्टनच्या मागे टेक इट व्हेरी गुड कॅच. विकेटचं झालं पतन. आल्या पावली नक्कीच न्यू बॅटर देखील माघारी परत आहेत. वेदांत मात्र कमालीचं प्रभावित करणारी गोलंदाजी साकारतोय. मेरी उम्र कम है मगर मेरे हौसले बुलंद है, हे सातत्यानं वेदांत सांगतोय. न्यू रायझिंग स्टार खेळाडू आहे. आज मात्र जबाबदारी मिळाली आहे. त्या जबाबदारी मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आता मात्र काहीशी औपचारिकता नक्कीच सामन्यामध्ये पाहायला मिळते. विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती मुळशी क्रिकेट क्लब मुळशी हा संघ मात्र दाखल झालाय. अगदी विजयाची सुरुवात केली आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी दिमाखामध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय मुळशी संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जात स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बॉल मात्र पडल्यानंतर मोठ्या वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. नक्कीच त्याच वेळेस कळालं इट्स अ डीओटी डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा वेदांत कानगुडे. 5 चेंडूमध्ये मात्र 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मनगटाचा वापर केलाय. बॉल मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हर मध्ये नक्कीच ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव आली आहे आणि हा सामना जिंकलाय मुळशी क्रिकेट क्लब मुळशी संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे देखील आभार. पुढील मॅच साठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.